lecture. Page number 4.43 of the textbook. Please open kara. Page number 4.43 of the textbook. Page number 4.43 of the textbook. Online students, is the screen visible? Is it visible? Okay, Jannavi आली, मॅम हीच होती ऑनलाईन यादी आता. आला क्लिअर. हो. Okay. So, when we talk about annuity, तुम्हाला annuity म्हणजे काय? Do you know SIP? SIP म्हणजे काय असतं? माहिती आहे? दर मंथला, let's say if I say for a fixed period of time, मी 1000 रुपीज दर मंथला SIP ला टाकते. ओके, म्हणजे दॅट इज अ फिक्स्ड अमाऊंट जी आपण टाकतो फॉर अ फिक्स्ड ड्युरेशन, म्हणजे ती फॉर एव्हर नाही ठेवत होत आपण. हां, आणि लेट्स से बिटवीन 1st to 5th ऑफ एव्हरी मंथ मी तो SIP ची व्हॅल्यू डिपॉझिट करते. ओके, सो आफ्टर अ पिरियड ऑफ 1 year, समजा मी 1 yearची SIP घेतली, हां, 1000 रुपीज पर मंथची. सो ॲट द एंड ऑफ फर्स्ट मंथ मला जी अमाऊंट मिळेल, ओके, can we say that it is an annuity? Annuity म्हणजे काय? It can be defined as a sequence of periodic payments or receipts regularly over a specific period of time. तर आता मी जर SIP चं जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं, can SIP be an annuity? Yes? Okay. आता annuity चे there are two types. First is a regular annuity in which the first payment will take place at the end of first period. म्हणजे आता इन दिस केस मी 1 year चा SIP करते. सो जे मला अमाऊंट मिळणार आहे, लाईक द फर्स्ट पेमेंट किंवा रिसीट जी मिळणार आहे, दॅट इज गोइंग टू बी ॲट द एंड ऑफ द फर्स्ट पिरियड. म्हणजे आफ्टर 1 year मला ती रिसीट मिळणार, त्याला आपण ॲन्युइटी म्हणायचं. हां, दॅट्स अ नॉर्मल किंवा ऑर्डिनरी ॲन्युइटी किंवा रेग्युलर ॲन्युइटी. आणि annuity due or annuity immediate when the first receipt or payment is made today, means at the beginning of the annuity, that is called as annuity due. हां, सो आता समजा माझ्याकडे एक लमसम अमाऊंट आहे 1 lakh रुपीज, मी ती डिपॉझिट केली. सो दिस इज गोइंग टू बी अन annuity due, म्हणजे ॲट द बिगिनिंग ओनली मी लमसम अमाऊंट सगळी दिली, अँड ॲट एव्हरी मंथ त्याच्यावरचं जे काय इंटरेस्ट असेल ते ॲड अप होऊन ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर, दॅट इज अ फिक्स्ड पिरियड, मला काहीतरी व्हॅल्यू मिळेल किंवा काहीतरी अमाऊंट मिळेल. सो दॅट इज ॲन्युइटी ड्यू ऑर ॲन्युइटी इमिजिएट. आलं लक्षात? 2 टाइप्स ऑफ ॲन्युइटी. आदिती, सगळ्यांना कळलं? आता त्याचा फॉर्म्युला आहे, इफ ए बी द पिरियॉडिक पेमेंट्स, फ्युचर व्हॅल्यूचा फॉर्म्युला AN, that is equal to A into bracket 1 plus I raised to N minus 1 upon I. हा फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला बाय हार्ट माहिती असला पाहिजे. ओके, कळला तुम्हाला व्हॉट इज अन ॲन्युइटी? आता परपेच्युइटी जेव्हा आपण म्हणतो, परपेच्युइटीचं एक्झाम्पल काय देऊ शकतो? रिटायरमेंट प्लॅन. हां, रिटायरमेंट प्लॅन ऑफ ओल्ड पीपल. समजा माझ्याकडे 20 लाख रुपीज आहेत, तर आता मी रिटायर झाले, पण दर महिन्याला फॉर अ फिक्स्ड काय मला काहीतरी दर महिन्याला अमाऊंट मिळाली पाहिजे. ओके, सो इन दॅट केस परपेच्युइटी इज अ टाइप ऑफ अन ॲन्युइटी विच विल कंटिन्यू फॉर एव्हर. ओके, कारण आपल्याला टाइम ड्युरेशन माहिती नाही आहे, टाइम पिरियड माहिती नाही आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज परपेच्युइटी. कळला डिफरन्स बिटवीन ॲन्युइटी आणि परपेच्युइटी सगळ्यांना? ओके, आता एक्सरसाइज 4C ला जा. द फर्स्ट सम ऑफ एक्सरसाइज 4C. कॅन यू सी इट? ओके, सो आपल्याला काय काय दिलंय फर्स्ट सम मध्ये? द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ अन ॲन्युइटी ऑफ ₹3000 फॉर अ पिरियड ऑफ 15 years ॲट 4.5 PACI. हां, म्हणजे आता आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे? फ्युचर व्हॅल्यू फाइंड आउट करायची. व्ही फ्युचर व्हॅल्यू म्हणजे काय?
कोणाला माहिती आहे? फ्युचर व्हॅल्यू ऑफ अ सिंगल कॅश फ्लो कॅन बी कम्प्युटेड बाय द फॉर्म्युला F इज इक्वल टू CF 1 प्लस I रेज टू N. इथे I काय आहे आपला रेट, N इज द नंबर ऑफ म्हणजे टाइम पिरियड आणि CF इज अ सिंगल कॅश फ्लो. हां, सो आता ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये बघितलं तर आपण कुठला फॉर्म्युला वापरायचा? V इज इक्वल टू A P ऑफ NI. P ऑफ NI कशाने आपण रिप्रेझेंट करतो? 1 प्लस I रेज टू N मायनस 1. मी आत्ता जो तुम्हाला फॉर्म्युला सांगितला अपॉन I इंटू 1 प्लस I रेज टू N. करेक्ट? हा आणि मी सांगितलेला फॉर्म्युला इज इट वन अँड द सेम? कळतंय ना तुम्हाला? देर इज नो रिस्पॉन्स ॲट ऑल. नाही कळत आहे? काय नाही कळलं? फॉर्म्युला नाही कळला. ओके, आता एक काम करायचं, टेक्स्टबुक पेज नंबर पेज नंबर 4.31 नाही सॉरी 4.30 ला जा. पेज नंबर 4.30. तुम्हाला आता एक टेबल दिसतंय 4.7. पेज नंबर 4.29 वर टेबल दिसतंय. आता त्यांनी तुम्ही जर बघितलं तर प्रेझेंट व्हॅल्यू दे हॅव कॅल्क्युलेटेड. हां, प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे आत्ताची व्हॅल्यू. समजा मी 1 वर्षापूर्वी एक सर्टन अमाऊंट मी इन्व्हेस्ट केली, सो त्याची आत्ताची प्रेझेंट व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. ओके, सो हाऊ विल आय फाइंड आउट? ॲट द एंड त्यांनी दिलंय इयर एंड, ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर गिफ्ट अमाऊंट आहे 1000 रुपीज. टेक्स्टबुक मधलं सांगतेय टेबल पेज नंबर 4.29. हां, आत्ताची प्रेझेंट व्हॅल्यू त्यांनी कशी कॅल्क्युलेट केली आहे? अमाऊंट अपॉन 1 प्लस I रेज टू N. आता इथे N ची व्हॅल्यू काय आहे? पिरियड इज 1 इयर. हां, सो त्यांना काहीतरी अमाऊंट मिळाली 909.091. टेक्स्टबुक मध्ये बघा. कळलं? ओके, आता जर एंड ऑफ सेकंड इयरला त्यांना फाइंड आउट करायचं आहे तर त्यांनी काय केलं? गिफ्ट अमाऊंट अपॉन 1 प्लस 0.1 रेज टू 2 at the end of 2 years. Similarly at the end of 3 years, 4 years, 5 years. त्या सगळ्याची त्यांनी ॲडिशन केली आणि आत्ताची प्रेझेंट व्हॅल्यू फाइंड आउट केली, दॅट इज 3790.786. हे कळलं? हां हां, आता हे जे 0.1 आहे दॅट इज अ रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे 1% रेट ऑफ इंटरेस्ट समजा मी तुला म्हटलं तर 1/100 विल बी 0.01. हे एक एक्झाम्पल म्हणून जस्ट कन्सिडर करा की व्हॉट इज आय. हां, आता गो टू पेज नंबर एक्झाम्पल 31. पुढचं पेज एक्झाम्पल 31 पेज नंबर 4.31. हां, आता त्याच्यात काय दिलंय? एस बॉरोज 5 लाख रुपीज टू बाय अ हाऊस. इफ ही पेज इक्वल इन्स्टॉलमेंट्स फॉर 20 years and 10% interest on outstanding balance, what will be the equal annual installment? हां, आता ह्याच्यात आपल्याला काय काढायचे? ॲन्युअल इन्स्टॉलमेंट काढायची. म्हणजे ॲट द काय म्हणतो ॲट एव्हरी मंथ, लेट से फॉर एक्झाम्पल आपल्याला किती अमाऊंट भरायची दॅट वी हॅव टू फाइंड आउट. हां, फॉर्म्युला काय आहे? A इज इक्वल टू V अपॉन P ऑफ NI. आता इथे P ऑफ NI म्हटलं त्याचा एक फॉर्म्युला दिलाय, अलीकडच्या पेजवर तुम्ही बघितला असेल तर. व्हॉट इज P ऑफ NI? 1 प्लस I रेज टू N मायनस 1 अपॉन I इंटू 1 प्लस I रेज टू N. हा फॉर्म्युला आहे. हां, तो त्यांनी इथे सबस्टिट्यूट केला. सो A ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे एक्झाम्पल नंबर 31 मध्ये. सो V अपॉन P ऑफ NI. सो P ऑफ NI चा फॉर्म्युला त्यांनी तिथे यूज करून दे हॅव फाउंड आउट द व्हॅल्यू इक्वल टू 8.151 समथिंग, 8.51356. आणि मग दे हॅव डिवाइडेड अमाउंट डिवाइडेड बाय दॅट P ऑफ NI. हॅव यू अंडरस्टूड दिस एक्झाम्पल ओव्हर हियर? पेज नंबर 31 चं एक्झाम्पल सगळ्यांना कळलं? काय केलंय? काय नाही कळलं आदिती?
सी आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायची, म्हणजे इक्वल ॲन्युअल इन्स्टॉलमेंट, म्हणजे आपल्याला इन्स्टॉलमेंटची अमाऊंट फाइंड आउट करायची. हां, व्हॉट इज व्ही? व्ही जी बॉरोड अमाऊंट आहे दॅट इज व्ही, व्हॅल्यू. हां, आणि पी ऑफ एन आय म्हणजे काय आहे? मी एन ची व्हॅल्यू काय आहे? 20 विच दे हॅव गिवन. पिरियड इज 20. आय ची व्हॅल्यू काय आहे? 10% पर ॲनम, म्हणजे 10/100 दॅट इज 0.01. आता त्यांनी फॉर्म्युला काय वापरलाय? अलीकडच्या पेजवर जर तू बघितलंस, पी ऑफ एन आयचा फॉर्म्युला दिलाय 1 + I raised to n - 1 अपॉन I × 1 + I raised to n दिलाय. फॉर्म्युला बघितला अलीकडच्या पेजवर 4.30 पेज नंबर पी ऑफ एन आय दिलेला आहे. त्या पी ऑफ एन आय कॅल्क्युलेट करून त्यांनी डिनॉमिनेटर इथे कॅल्क्युलेट केला. सगळ्यांनी कॅल्सी काढा बरं बाहेर. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? पी ऑफ एन आय कसा फाइंड आउट केला ते. हां, सो सांगा मला, फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज. कळतंय का? काय करायला सांगितलं ते कळलं का? पी ऑफ एन आय आपल्याला फाइंड आउट करायचा आहे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला गिवन ऑन पेज नंबर 4.30. काय फॉर्म्युला आहे? 1 + I raised to n - 1 अपॉन I × 1 + I raised to n. हां, इथे I ची व्हॅल्यू काय आहे? 0.01. n ची व्हॅल्यू काय आहे? 20. सांगा मला पी ऑफ एन आय ची व्हॅल्यू काय आली? कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करा. इज युअर व्हॅल्यू अँड देअर व्हॅल्यू मॅचिंग? हे मला सांगा. ऑनलाइन स्टूडेंट्स, I hope everything is clear. आली? लक्ष्मी आली का? कॅल्क्युलेटर कुठे आहे? करा. कसं करणार? 1 + I raised to n म्हणजे काय येणार? 1 + 0.01 raised to 20. बरोबर. आता आपण एक्झाम्पल 31 सॉल्व्ह करतोय. n ची व्हॅल्यू आहे 20, I ची व्हॅल्यू आहे 0.10. सो 1 + I raised to n. सोहम, जस्ट कम हिअर प्लीज. इकडे ये. कॅल्क्युलेटरवर शो एव्हरीवन व्हॉट इज टू बी डन. कम. सगळ्यांचा कॅल्क्युलेटर आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय 1 + I raised to n - 1 अपॉन I × 1 + I raised to n. त्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे आपल्याला. हां हां, शो दॅट. नो, इट्स नॉट द सेम क्वेश्चन. फॉलो एग्जाम्पल 31. नहीं नहीं नहीं, just tell them how you will calculate. Say the values orally and tell them. पहले क्या कैलकुलेट करना है वो समझ आया? वो फॉर्मूला, वो PNI वाला, which is 1 + I to the whole power n - 1 by I, 1 + I to the whole power n. This PNI. I ची व्हॅल्यू आहे 0.01. हां, I ची व्हॅल्यू आहे 0.01. So 1 + 0.1 is 1.1. 1.01. 1. It's 10%. 0.01 है ना? 10% is ओके ओके. So 1.1. So we have to do 1.1 to the power 20. 1.1 times 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 7274999. तो एक बार लिख लो. 6.72499 अशी व्हॅल्यू आली. Actually सुनो वो मत लिखो. नाही, नाउ इट इज ओके. नहीं. Subtract it from 1. That's an easier way. We can use MRCM plus. Don't confuse them. Okay, fine. very easy. मग करा MRCM प्लस ने. मग करा. मी शिकवलेलंच आहे फर्स्ट डेला, तुम्हाला आठवत असेल तर. करा मग MRCM प्लस ने. ट्रिक क्या है? Whatever you want in the denominator, वो MRC में रहना चाहिए. तो फिर you can just divide by MRC. तो अभी denominator क्या है हमारा? 0.1
हमारे पास कैलकुलेटर पे 1.1 to the power 20 है, right? तो अभी टाइम्स 0.1 n प्लस करना है करत नाही आणि मग म्हणतो मला कळलं नाही. ठीक है दिखाता 1.1 मल्टीप्लाइड बाय and is equal to 19 times r. कारण रेज टू द पॉवर 20 आहे ना, सो आपण 19 टाइम्स प्रेस करणार इक्वल टू करा. सो 6.72 आली. 6.7274 कळलं सगळ्यांना इथपर्यंत? टाइम्स 0.1 is equal to n plus. ओके आणि परत एकदा 1.1 to the power 20 नॉर्मल कॅल्क्युलेटर 1.1 1 2 3 4 5 सांगते मी परत सांगते वही अमाउंट हा अभी -1 हाँ डिवाइड बाय MRC is equal to आ जाएगा 51356 अच्छा परत सांगतो ओके एक परत सांगण्याच्या ऐवजी यू कॅन राईट द स्टेप्स. हाँ वेयर कैन आई राइट हे थोडंसं वर कर एक मिनिट. That's what I wanted to write from the beginning. प्लीज बिट स्लो. अभी के लिए प्रोजेक्टर ये कर नीचे यू कॅन राईट और ऑन दिस साइड. कारण टुडे इज माय फर्स्ट डे ऑन दिस सिस्टम, सो जरा मला बेअर विथ मी फॉर टुडे. यू कॅन राईट इट ऑन दिस पार्ट. राईट डाऊन द स्टेप्स प्लीज एव्हरीवन. काय झालं लक्ष्मी, पल्लवी? ओके तो फॉर्म्युला इथे येऊन बस, इथे माझ्या समोर ये. आय डोंट नो मार्कर कोण आणि कुठे घेऊन जातं. पुल इट डाऊन. सीधा इस पे करो ना वन नोट पे हाँ आगे मैम वही करो हाँ वही कर रही हूँ. I want. So just erase it. Okay. So write down the steps. It has to be a bit. I have to reduce the size. How can I do that? Pencil आहे कुठे? Sorry. I hope this is working. Draw with touchच येत आहे ते. Okay, what do you want to write? You can write. Write it over here. स्ट्रोक इरेजर करेक्ट चार्ज नहीं है जस्ट Okay, just tell them online. It's fine. V is equal to A P N of I. The formula है basic total formula है. V is equal to A P N of I. तर V दिलाय क्वेश्चन मध्ये 5 लाख दिलाय ना आणि N दिलाय 20 number of periods. I दिलाय rate 10%. Okay. तर V A we have to find. So A is equal to V by P N of I. तर P N of I पण डिफरंटली कॅल्क्युलेट करायला लागेल आणि त्याचा फॉर्म्युला Okay, just pull it हे in. फॉर्म्युला आहे This is zoom, right? Just pinch.
Okay, okay. Just why don't you just do the board normally? I think I'll prefer that only. That only I was going. You get used to ask Saini on how she does it. Get used to it. Yeah, you get used to it eventually. Yeah, I will. I know, but today is my first day, so that's the reason. I still don't have the hang of it. हे total. आता substitute केलं तर सायली मॅम आहेत का बघतेस बाहेर? आणि एक मिनिट 10% थांब. नाही घेऊ शकत. त्याला 0.1 घ्यायला लागेल. 0.1. अरे तू कर ना. 10 divided by 100. 0.1 आला ना? हां, करेक्ट. ओके. तर ते सबस्टिट्यूट करणार तर 1 प्लस I काय येणार? 1.1. तर तू घे 1.1 आणि तू तुझं पॉवर 20 कर. 19 मल्टीप्लाइड में 1 2 3 आला ना 6.7274 99 काय तरी. आणि आता हे बघ हम can you show that formula? I'm not able to. Okay, sorry. This one. Okay. हे formula Okay, let's say this is the formula. आता ते MRC ट्रिक्स आहे कुठे formula? जे पण I denominator think मी आज ह्याच्यावरच करते कारण त्यांना एक्सप्लेन करायला ना मला जास्त सोपं जाईल इव्हेंच्युअली. हां, दॅट्स फाईन. आज ओके, यू कॅन जस्ट गो. मी एक्सप्लेन करते कारण त्यांना कॅल्क्युलेटरवर एक्सप्लेन करणं मला जास्त इझी वाटते. ओके, जस्ट अ मिनिट. Online student, just wait for 5 minutes.
Okay. All right. Okay, now what we can do is we can solve for this particular problem itself. Then it will become easier. Okay, exercise 4C open करा सगळ्यांनी. हां 4C मध्ये काय काय सांगितलंय त्यांनी. The present value of an annuity is 3000 for a period of 15 years at 4.5 PA. हां आता if you observe तिथे बघितलं तुम्ही on the screen if you can see. Okay, आता फॉर्म्युला काय आहे. V is equal to A into 1 plus I raised to the power n minus 1 upon I into 1 plus I raised to the power n. आता काय करा तुम्ही सगळ्यांनी 1.045 तुम्हाला दिसतंय 1.045 raised to the power 15. Solve it. 1.045 raised to the power 15 on the calculator. Do it. 1.045 raised to the power 15 calculate करा. 1.045 raised to the power 15 चा आन्सर काय आलं 1.9352 तिथे दाखवलंय करून इफ यू कॅन सी तिथे दिसतंय तुम्हाला ऑन द राईट हँड साइड. हा -1 करायचं आहे डिवाइडेड बाय 0.045 इंटू दॅट अमाउंट 1.9 काय जे काय आले ते तिकडे बघायचं. फॉर्म्युला मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे सगळं तिथे क्लिअर आहे. देयर इज नथिंग दॅट यू विल नॉट अंडरस्टँड. -1 केलं. हां मग आफ्टर दॅट व्हॉट यू विल डू. .045 to the power 15 है ना. Okay. 1.935 इथे आलं ना. आता हे बघ MRC मध्ये काय पाहिजे हे डिनॉमिनेटर जे पहिले डिनॉमिनेटर आहे ते MRC मध्ये पाहिजे. तर आता MRC क्लियर करा. टाइम्स 0.045 इकडे ते आहे ना हे बघ 0.045 इज इक्वल टू m प्लस म्हणजे इट विल बी स्टोर्ड इनटू द मेमरी. m प्लस केल्यावर इट विल बी स्टोर्ड इनटू द मेमरी. m प्लस म्हणजे मेमरी मध्ये ऍड होणार m मायनस म्हणजे मेमरी सबट्रॅक्ट होणार. डिनॉमिनेटर वर आहे ते आम्हाला MRC मध्ये पाहिजे. तर फर्स्ट डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करूया. ओके टाइम्स 0.0 तिथे ऍक्च्युअली डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय केल्यावर मला सांगा काय आन्सर येतंय. फर्स्ट -1 करायचं MRC मध्ये 32218.63 P of n, I चा आन्सर हवाय तुला. नाही तसं नाही कॅल्क्युलेट केलेलं. हे बघा तुम्हाला MRC आणि M प्लस खूप डिफिकल्ट जात असेल तर गो स्टेप बाय स्टेप आधी दॅट इज फाईन. पण तुम्हाला लिहित बसावं लागणार ते तुम्हाला रिमेंबर करावं लागणार. ते करायचं नसेल तर M प्लस शिकून घ्या. I hope you are understanding. Online students, are you able to solve the first problem? Divide by MRC is equal to आता हे जे पण PNI आहे हे आम्ही सिम्प्लिफाय केलं आता हे आणि इंटू 3000 करेक्ट करेक्ट. सो जान्हवी तुला आता कळलंय सगळ्या स्टेप्स सांगता येतील सगळ्यांना. हां आता सगळ्यांनी ना ती स्टेप्स सांगते तुम्ही लिहून घ्या इन युअर नोटबुक टू हाऊ टू सॉल्व इट ऑन द कॅल्क्युलेटर.
हा सगळ्यांनी लिहायचंय, राईट इट डाऊन. म्हणजे हे तुम्ही आपण का करतोय, जस्ट फॉर अ फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करण्यासाठी मी शिकवते. अदरवाइज ही मेथड फॉलो करून यू हॅव टू सॉल्व द सम्स. हा ओके. ओके व्हॉट हे बघा इकडे नाही, विथ रिस्पेक्ट टू धिस सांग, आता गोंधळ करू नको. आता विथ रिस्पेक्ट टू धिस पर्टिक्युलर प्रॉब्लेमच सांग. हा आता ह्या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलंय, पी ऑफ एन आय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, करेक्ट. सो व्हॉट इज पी ऑफ एन आय? 1 प्लस आय रेज टू एन मायनस 1 अपॉन आय इंटू 1 प्लस आय रेज टू एन. हा सर्वात आधी आपण डिनॉमिनेटर सर्वात आधी कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट करायचा. ओके, सो आपण 1 प्लस आय रेज टू एन ची अमाउंट आधी आपण काढणार आहे कॅल्क्युलेटर वरती. ओके, सो मॅम थोडंसं सो आपला आय आहे 0.045, तो कॅल्क्युलेटरवर घ्या. ओके, आणि मग प्लस 1 आणि मग आपलं एन काय 50. सो आपण इंटू इक्वल टू 14 टाइम्स करणार, बिकॉज आता आपण ती अमाऊंट एकदा आणली आहे. सो इंटू इक्वल टू 14 टाइम्स. ओके, सगळ्यांची आली ही व्हॅल्यू 1.932 9352 आली. हा आता मग इंटू, आता तिथे आहे म्हणून परत आपण इंटू 0.045 करणार. फॉर्म्युलामध्ये तिथे ब्रॅकेटच्या बाहेर आय असल्यामुळे इंटू 0.045. आता आली एक अमाऊंट 0.0870. हां, सो आपल्याला ते डिनॉमिनेटरमध्ये घालायचं आहे, म्हणून आपण त्याला एम प्लस करून मेमरीमध्ये स्टोअर करणार. हे कळलं. आफ्टर दिस स्टेप एम प्लस केलाय सगळ्यांनी. परत एकदा रिपीट करणार, मी परत एकदा रिपीट करणार, ती जेवढं सांगितलंय तेवढं. आधी कॅल्क्युलेट करायचं 1.045 रेज टू द पॉवर 15. त्याची व्हॅल्यू काय आली 1.9352 आली सगळ्यांची. मायनस 1 केलं. ओके, आता ही व्हॅल्यू जस्ट तिने फाइंड आउट केली. आता काय करायचं आपल्याला, डिनॉमिनेटर कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑल राईट, आधी आपण डिनॉमिनेटर कॅल्क्युलेट केला. आता आपल्याला न्यूमरेटर कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपल्याला डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सेव्ह करायची म्हणून ती एम प्लस मध्ये सेव्ह करायची. कळलं. हे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आता आपण सेव्ह केली एम प्लस मध्ये. हे कळलं. ओके चला आता स्टेप बाय स्टेप आपण सगळ्यांनी एकत्र करूया कॅल्क्युलेटरवर. चला 1.045 ची व्हॅल्यू काढा. काय आली व्हॅल्यू 1.935 सगळ्यांची आली. 1.935 आली. आता आफ्टर दिस काय करायचं, मल्टिप्लाइड बाय 0.045 करा. म्हणजे काय आली व्हॅल्यू 0.087. हा आता हे आपल्याला स्टोअर करायचंय कारण हा डिनॉमिनेटर झाला. सो यू विल स्टोअर इट इन एम प्लस. करेक्ट. आता स्टोअर झाला. आता आपल्याला काय करायचंय, न्यूमरेटर फाइंड आउट करायचंय. न्यूमरेटरची व्हॅल्यू काय दिली आहे 1.9352 मायनस 1. हा तिकडे जर बघितलं तर हा 1.9352 मायनस 1 दॅट विल बी हाऊ मच 0.9352 आणि ती एंटायर अमाउंट. करेक्ट. हा मग आता काय करायचं, आफ्टर दिस आपल्याला डिवाइड करायचंय. सो डिवाइड करताना काय करणार, सो डिवाइड MRC इक्वल टू केल्यावर काय व्हॅल्यू येते 11.482 येते माझी. हा
काय आहे मला हे ना आज अजून ऑपरेट करता येत नाहीये. ओके मी झूम केलंय तुमच्यासाठी. बर m प्लस पर्यंत सगळ्यांना कळलं. m प्लस पर्यंत काय काय केलं हे सगळ्यांना कळलं. आता आपल्याला काय घ्यायचं आहे. m प्लस केल्यावर जान्हवी काय करणार. m प्लस केलं की मग डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कॅल्क्युलेटर मध्ये सेव्ह झाली. आता आपल्याला न्यूमरेटर थांब जरा 1 बाय 1. ओके सो आता आपण डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सेव्ह केली. आता आपण न्यूमरेटर कडे जाणार. सो 0.045 प्लस 1 रेज टू 14 करणार. का बिकॉज तिथे I प्लस 1 प्लस I रेज टू n आहे म्हणून. But Soham, see, after you put it in m plus, okay, if you put the denominator in m plus, after that what do you do? So basically now you want the numerator. Correct. So you will have to get 1.045 to the power 20 again, unless you divide, you just reset that value. So reverse मध्ये जायचं. आम्ही multiplied by 0.045 केलं होतं. आता divide by 0.045 करायचं. Okay, so divide by 0.045. Do it. करा divide by 0.045. म्हणजे 0.9352 येईल -1 केल्यावर. आता ते डिवाइडेड बाय m प्लस MRC, सॉरी माय बॅड. हे बघ MRC म्हणजे मेमरी रिकॉल, जे पण मेमरी वर आहे m प्लस म्हणजे मेमरीला ऍड होणार. हे बघा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू m प्लस झाली आपली. त्याच्यानंतरची स्टेप काय आहे. m प्लस झाल्यावर काय व्हॅल्यू येते जरा सांगा मला प्लीज. डिनॉमिनेटर, जस्ट टेल मी द डिनॉमिनेटर व्हॅल्यू. करा करा डू इट. सी चला ट्रायल अँड एरर. ओके m प्लस पर्यंत काय काय करायचं सगळ्यांना कळलं. कळलं. ओके काय आलं m प्लस. वेट, तर आता व्हॉट स्टेप आर यू. सी आय जस्ट वॉन्ट अ डिनॉमिनेटर आणि m प्लस केल्यानंतरची नेक्स्ट स्टेप आय वॉन्ट टू टेल देम. So this is what you get when you do to the power. सो 1.935 आपल्याला मिळालं. हां Multiplied by 0.045 करेक्ट. and then you get this you m plus. M plus. And now to go back to the power, just divide by 0.045. So this is the original value you did to the Correct. power minus 1 because it's in the formula is equal to divide by MRC because MRC we had stored before. MRC is equal to rather and formula method times into 3000. 32 to 1. So I want to explain this to them. How can I do it? I'll do it. It's very easy. Okay, आता So, go from the starting. Start from the starting. समझ आ रहे क्यों हम लोग ये कर रहे हैं MRC M plus. एक बार MRC M plus के बिना करके देखो तो समझ आएगा क्यों कर रहे हैं MRC M plus. नहीं तो ऐसा बड़ा 1.935282224 ऐसा लिखना पड़ेगा और फिर वापस कैलकुलेटर में डालना भी पड़ेगा. So ते आपल्याला करायचं नाहीये. वो स्किप करना है. हम लोग को पेन हाथ नहीं लगाने का है. That's this thing aim. ओके तो हमारा एंड रिजल्ट क्या होना चाहिए कि कुछ तो एक नंबर आएगा, हम सीधा डिवाइड बाय MRC इज इक्वल टू करके आंसर करेंगे. तो उसके लिए MRC अकॉर्डिंगली सेट करना पड़ेगा. तो एक चुप करना बेड़िया. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ही सी हे सगळं मी स्किप करून मी डायरेक्टली पुढे जाऊ शकते व्हेरी इझिली. मला जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचं दॅट्स इट. पण मला हे तुम्हाला सगळ्यांना कळायला हवंय कॅल्क्युलेटर फंक्शन. हां सो प्लीज ट्राय अँड यू नो अंडरस्टँड की तो काय सांगतोय. कारण हे तुम्हाला प्रत्येक सम मध्ये अप्लाय करायचंय. म्हणून आपण एवढा सगळा वेळ एका समवर एवढ्यासाठी घालवतोय. इज इट करेक्ट. सो प्लीज
कोऑपरेट. सिर्फ हाँ जनवरी तक करना है, ये समझने का. चलो स्टार्ट. तो बेसिकली अभी डिनोमिनेटर हम लोग को m प्लस में चाहिए. तो करो 1.045. सगळ्यांनी आता एकत्र करा. 1.045 टाइम्स 14 टाइम्स इक्वल टू. ईशान, इज इट क्लियर टू यू? 1.9352 कुछ तो आया. ओके आलं सगळ्यांचं सेम आन्सर. नेक्स्ट. ओके. तो डिनोमिनेटर चाहिए. अभी हमारे पास कैलकुलेटर में क्या है, बस ये 1.1 प्लस i टू द होल पावर n. तो i का वैल्यू क्या है, टाइम्स 0.045 इज इक्वल टू. हाँ समझ आ रहा है क्या? तो ये अभी हमारे डिनोमिनेटर है. तो हमारा गोल क्या था, डिनोमिनेटर को MRC में लाना है, m प्लस. ओके सो सेव इट इन मेमोरी. अभी ये देखो, इफ यू हैव अ कैसियो कैलकुलेटर, अगर तुम ऑल क्लियर करोगे तो MRC फिर भी रहेगा, लेकिन कोई भी दूसरे अदर ब्रांड का रहेगा तो निकल जाएगा. करेक्ट. ओके तो ऑल क्लियर मत Extra करो, information. इवन इफ आई डू इट, क्योंकि मेरा कैसियो का है. ऑल क्लियर मत करो, ठीक है? तो अभी MRC में सेव कर लिया है. तो हम लोग को वापस न्यूमरेटर चाहिए, ये चाहिए, लेकिन इसके लिए वापस टू द पावर 14 करना पड़ेगा. वो स्किप करने के लिए बेसिकली हाउ डू आई शो इट? You show it here. वेट सी. Erase it and show. हे केलं ना, एंड वी वांट दिस अगेन. तो बस डिवाइड बाय 0.045. तो फिर ये और ये कैंसिल हो जाएगा. वो समझ आया क्यों किया? ओके तो अभी डिवाइड बाय 0.045. तो 1.04 टू द पावर 15 है अभी ये कैलकुलेटर पे. और हमारे डिनोमिनेटर MRC में सेव हो गया है. तो अभी न्यूमरेटर में और क्या फंक्शन है, -1 करो. -1 समझ आ रहा है? अभी तक प्रॉपर्ली समझ आ रहा है? डिवाइड बाय MRC में डिनोमिनेटर है ना, MRC इज इक्वल टू. ओके तो अभी ये पूरा चीज हम लोग ने सॉल्व कर दिया है बिना पेन को हाथ लगाए. मल्टीप्लाइड बाय 3000, क्योंकि 3000 है ना, ये आ जाएगा 32. आलं सगळ्यांचं? 0.63. व्हेरी गुड. आलं? समझ आ गया? चला, थँक्यू सोहम सो मच. आता क्वेश्चन 2 तुम्हाला तिथेच दिसतोय. कॅन यू सी इट? चला, अप्लाय इट फॉर क्वेश्चन नंबर 2. आता इथे काय काय दिलंय? द अमाउंट ऑफ एन एन्युइटी सर्टन ऑफ ₹150 फॉर द पिरियड ऑफ 12 years ॲट 3.5% PA. सो तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं इन दिस? नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 वाचा बरं. मैं फेंकू? ओके सॉरी, आय एम सॉरी. ओके आता ह्याच्यात काय काय दिलंय? ए ची व्हॅल्यू दिली आहे 150. हा, एन ची व्हॅल्यू दिली आहे 12. हा, सी आय जो आहे दॅट इज 3.5. सो 3.5 अपॉन 100 म्हणजे 0.035 आलं. ओके आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं इथे? फ्युचर व्हॅल्यू FV. हा, आता FV चा फॉर्म्युला काय आहे? A इंटू N ऑफ I. Just a minute, page plus. ओके एक मिनिट, इंस्टेड ऑफ एक्झाम्पल 2 गो टू एक्झाम्पल 5. मी आता इझी वाले घेते, एक्झाम्पल नाही. एक्सरसाइज 4C मधला 5th क्वेश्चन.
जे जे आहे इथे लोडेड ते मी आधी घेते, आज जरासं बेअर विथ मी. ओके, आता 5th क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय? द टाइम बाय विच अ सम ऑफ मनी ट्रिपल्स इटसेल्फ ॲट 8% CA. नाही, एक्सरसाइज 4C मधला 5th सम आहे हे. ए ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 100. हा वेगळा आहे का सम? नाही, मला हे नको आहे, थांबा. Soham, I need you here, please. मला जस्ट फाईल मधनं कॅन यू जस्ट ओपन इट अप फॉर मी. फाईल मधनं मला ओपन करायचं आहे पेज. कॅन यू प्लीज शो इट टू मी? सी, मला इथे पेज प्लस केलाय. आय वॉन्ट टू ओपन अ फाईल. ओके, डाउनलोड्स फाईल. सो हाऊ टू गो अबाउट इट? You insert. And over here file must be there, yeah? Now you can Okay, take it from here. Which one is it? No, this is not the one. So again, I just have to keep on inserting like this, Now you right? have to delete this first. Insert. File. You can't do that. Trial and error only. No, but why do you want to do that? Because I want to go to the question number 2, which is downloaded, and I'm not able to see it. What you can do is the maths module downloaded on this? No, that's the reason. Because we did it today, right now. You can do it right now. 5 मिनट में हो जाएगा. नहीं, but just waste of time होगा, so I don't want that. टाइम कितना बाकी है अभी? कब तक है लेक्चर? Let me see. This is the 6th one of 4C. तो क्लास के बाद डाउनलोड कर देना. बहुत सिंपल. हाँ, because क्या हो रहा है ना? नहीं, I want it in the order. That order has to be क्योंकि there. साइली मैम भी पता है क्या करती है? वो पूरा मॉड्यूल ही इसमें डालती है और मॉड्यूल में ही साइड में जगह रहती है सॉल्व करने को. वैसे ही करना पड़ेगा क्योंकि otherwise That's it only why, becomes very difficult. Okay, so let us solve this. नहीं तो ऐसा भी कर. 6th one. You don't need to do that actually. आपके Then- पास मॉड्यूल है. हाँ. सारे स्टूडेंट्स के पास मॉड्यूल है. हाँ. आज सर क्या करते हैं ना पहले बोलते थे भाई ये क्वेश्चन पे आओ. यू हैव द क्वेश्चन, दे हैव द क्वेश्चन. सबके पास क्वेश्चन, यू नीड टू शो इट देयर. तो आप सीधा नीचे जाके सीधा सॉल्यूशन ही लिख सकते हो. Okay, so that is an easier that is option. What I would do. So I can write it here, right? Yeah. You have to select draw first. Draw and then you have to. ठीक आहे. ओके, आता सेकंड सम मध्ये काय काय दिलंय सगळ्यांनी सांगा. एक्सरसाइज 4C मधला आता सेकंड. वी विल सॉल्व द सेकंड. A is given to us as 150, N is 12, I is equal to 0.035. बरोबर. आता आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे FV is equal to A of NI. So that is going to be 150 1 plus I raised to N minus 1 upon I. So 1.035 raised to power 12 minus 1 upon 0.035. करा बरं सॉल्व.
सो आता हे सॉल्व करताना आधी 1.035 रेज टू द पॉवर 12 फाइंड आउट करा. असं आलं का सगळ्यांची व्हॅल्यू 1.035 रेज टू द पॉवर 12 -1 करा. हे करायला जास्त इझी आहे मगाच्या पेक्षा, कारण डिनॉमिनेटर मध्ये 0.035च आहे फक्त. लास्ट आन्सर 2190.28 हा 29. सो ऑप्शन ए आहे का? ऑप्शन ए आलं सगळ्यांचा आन्सर? बर, आता मला एक सांगा, तुम्ही हे सम्स लिहिणार आहात का फक्त कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह करणार आहात? आर यू गोइंग टू राईट देम डाऊन? ओके, मग मी एक काम करते, हे सगळे आपलं आजचं लेक्चर झालं की मी सगळे आपल्या ग्रुपवर टाकते. हां, सो ते तिकडनं तुम्ही बघू शकता जर कुठलं तुमचं मिस झालं असेल तर. इज इट फाईन? आपण कॅल्क्युलेटरची प्रॅक्टिस करूया इन क्लास. ओके ऑनलाईन स्टुडंट्स? ऑल राईट. आता क्वेश्चन याचा आन्सर आलं 2190.28 म्हणजे ऑप्शन आहे ए. डन? आता थर्ड सम कोणीतरी वाचा. जान्हवी थर्ड सम वाच. A loan of rupees 10,000 is to be paid back in 30 equal installments. The amount of each installment to cover the principal and dash 4% per annum compound interest each. Compound interest find करायचा. करेक्ट. कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. सो V इज इक्वल टू A P ऑफ NI सो A ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार? सो P ऑफ NI फाइंड आउट करा. So that will be 1 point. आता 1.04 raised to the power 30 ची व्हॅल्यू काय आली? आपका I चेंज नहीं होगा क्योंकि वो पर एनम नहीं है, इन द पीरियड ऑफ 30s है. हाँ, तो आपका I विल आल्सो चेंज नो, पर एनम नहीं ले सकते. where no, I did not understand your question. Okay, so what is the period over here? 30, right? 30 equal installments. 30 equal installments. So n is equal to 30. हाँ, So, but your I is per annum. yes, correct. 30 is not 4% है ना? doing it. So over here, what you're assuming you're doing it for 30 years, not for 30 periods. They have not mentioned. N has to be 30 only. N is correct 30. हाँ, and I will be 4 upon 100. No, it was okay. 4% का? आंसर आया तो ठीक है, अच्छा है. आएगा. ठीक आहे, लेट अस सी. सो याची व्हॅल्यू काय आली? अशी आली का व्हॅल्यू? करेक्ट? कॅल्क्युलेटरवर ही व्हॅल्यू आली, चेक करा. 3.240 होते हैं. हाँ, सो नाउ फाइंड आउट P ऑफ NI. So -1 upon 0.04 into this amount. आता मगाचं जे होतं ते तुम्हाला इथे वापरावं लागेल. यूज इट अँड फाइंड आउट काय आन्सर येतं याचं मला सांगा. P ऑफ NI चं हे येतंय का बघा.
आलं सगळ्यांचं? आता आपल्याला ए कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ए इज अपॉन दिस 17.29. डिवाइड इक्वल टू करा 5.7830. ऑप्शन आहे ना, ऑप्शन सी. ऑप्शन सी आला सगळ्यांचा, ऑप्शन सी. इट इज कमिंग सोहम. वाय दे हैव नॉट मेंशन्ड ना, हाफ ईयरली है, क्वार्टरली है. It is not mentioned. They have just given the value of NS30. They should mention, no? ईशान, तू काय करतोयस? Which sum? इथे क्लासमध्ये वेगळंच चाललंय, तू काहीतरी वेगळंच करतोयस. तुला येत आहेत आन्सर्स कॅल्क्युलेट करायला? मग जेव्हा मी काहीतरी सांगत असते ईशान, आय होप दॅट एव्हरीवन इज ऑन द सेम पेज. Because that is very important, isn't it? हा सगळा एफर्ट माझा कशासाठी चाललाय की तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करेक्टली यावी आणि तुमची आन्सर्स करेक्टली यावी. इज इट राईट? ओके, चला हे समजलं सगळ्यांना. चला आता फोर्थ वन. आता फोर्थ वन मध्ये बघा काय काय दिलंय. Okay, the fourth sum, A is given to you as 1200, N is given to you as 12 years, I is 0.08 and you have to find out the value of V. आता ह्याला पर्टिक्युलरली आपण कुठला फॉर्म्युला वापरणार? हाँ, so just substitute the values. हो, the formula is already given to you. Have to just substitute. चला आता 1.08 to the power 12 ची व्हॅल्यू काय आली? सो आता मला फायनल आन्सर सांगा काय येत आहे? 9043.30. दैट्स फाइन, करेक्ट. आपने एलसीएम लिया ना? हाँ लिया. उससे कैलकुलेट में करना ज्यादा ये हो जाएगा, क्योंकि रेसिप्रोकल के लिए डिवाइड बाय इज इक्वल टू कर सकते हैं ना डायरेक्टली, तो इधर ज्यादा ये हो जाएगा. आलं आन्सर? आलं आदिती? सगळ्यांची आन्सर आली? कॅल्क्युलेटर केलंय? ओके, आता फिफ्थ सम. सो फोर्थ आहे ऑप्शन डी. ओके, लेट अस मूव टू द फिफ्थ. वाह, युरेका मोमेंट. आलं आन्सर. ओके, आता फिफ्थ मध्ये काय काय दिलंय प्लीज चेक. आपण ईच अँड एव्हरी सम करूया. आपण डायरेक्टली सिक्स्थ केलं तर आता फिफ्थ खूप सोपं आहे. त्यांनी एफव्हीचा फॉर्म्युला दिलेला आहे म्हणून मी फिफ्थ नाही सॉल्व्ह करत. चालेल? फिफ्थ सम वाचा टेक्स्टबुक मध्ये. ए ची व्हॅल्यू दिली आहे 100, एन ची व्हॅल्यू दिली आहे 10, आय ची व्हॅल्यू दिली आहे 5%,
फाइंड आउट द FV ऑफ एन्युइटी. FV चा फॉर्म्युला दिलेला आहे. हा बी ऑप्शनल आहे. नाही कळलं मला काय म्हणली ती. सेकंड सारखं आहे, सिमिलर टू द सेकंड प्रॉब्लेम आहे, म्हणूनच मी फिफ्थ सॉल्व नाही करणार आहे. तुम्ही करा, कॅल्क्युलेटरवर मला आन्सर सांगा. FV फाइंड आउट करायची आहे. FV चा फॉर्म्युला असं दिलंय ना, सम मध्ये दिलेला आहे फॉर्म्युला, फिफ्थ सम मध्ये. करा, कॅल्क्युलेट करा आणि मला आन्सर सांगा. फिफ्थ सम. ऑनलाइन स्टूडेंट yes, option C. Okay, Devraj, please tell me the answer for the fifth one. चला, फिफ्थ सम आलं सगळ्यांना. Soham, what is your answer? Ishan, what is your answer of the fifth sum? None of these. None of these. Correct. So the answer should be 1258. जो त्यांनी फॉर्म्युला दिलाय त्याच्यात आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहेत व्हॅल्यूज टू फाइंड आउट द आन्सर. नाही, मग नन ऑफ. हां, ठीक आहे. सो ऑप्शन नन ऑफ दीज येणार इन दिस केस. जो गिवन, सी त्यांनी गिवन फॉर्म्युला सरळ सरळ दिलाय, सो दुसरा फॉर्म्युला वापरायची गरज आहे का? नाही. तो जो फॉर्म्युला आहे त्याच्यात सबस्टिट्यूट करायच्या व्हॅल्यूज. आन्सर आलं तर इट इज फाईन, नाही आलं तर नन ऑफ दीज इज द ऑप्शन. हो, जर हा फॉर्म्युला दिला असेल ना स्पेसिफाय करून, तर हे आन्सर रॉंग आहे त्यांचं टेक्स्टबुक मधलं. आता सिक्स्थ वालं. या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अनेक मिस्टेक्स आहेत. गॉड नोज. ओके, आता चला सिक्स्थ सम. आता सिक्स्थ सम मध्ये काय काय दिलंय, आधी काय काय दिलंय जरा मला सांगा बरं. ए काय दिलाय? हा ए आहे का FB आहे? 50,000. सांगते, एकच मिनिट, आय टेल यू.
ॲन्युइटीची अमाऊंट आहे, ॲन्युइटी फाइंड आउट करायची म्हणजे ए फाइंड आउट करायचं आपल्याला. हा रामायण झाल्यावर. चला ॲन्युइटी कोण सांगणार? हितेश. लक्ष्मीला एक्सप्लेन करा ॲन्युइटी. चला. हा हे बघ, SIP माहितीये तुला? SIP काय असतं? मंथली आपण पैसे टाकतो फॉर अ पिरियड ऑफ 1 year. हा सो फिक्स्ड अमाऊंट फॉर अ फिक्स्ड पिरियड जेव्हा आपण ठेवतो अँड ॲट द एंड ऑफ दॅट पिरियड आपल्याला अमाऊंट मिळते, दॅट इज ॲन्युइटी. हा आणि परपेच्युइटी म्हणजे काय की रिटायरमेंट प्लॅन जो करतात, ओके, एक लमसम अमाऊंट मी इन्व्हेस्ट करणार आणि आफ्टर दॅट पर्टिक्युलर पिरियड मला दर महिन्याला काही व्याज येत राहणार त्या अमाऊंटचं. सो दॅट इज परपेच्युइटी. हा सो आता आपल्याला इथे त्यांनी काय दिलंय? इन दिस पर्टिक्युलर सम ॲन्युइटी वी हॅव टू फाइंड आउट. आय दिलेला आहे 5%, सो दॅट इज 0.05. आपल्याला काय दिलेलं आहे आणखीन? एन दिलाय का? हां, एनचं व्हॅल्यू आहे 25. सो आपल्याला आणि फ्युचर व्हॅल्यू, कारण CI इज 50,000. त्यांनी काय दिलंय? ॲट 5% PA CI इज 50,000. म्हणजे आपल्याला नंतरची जी अमाऊंट आहे ती आपल्याला माहिती आहे, त्यांनी दिली आहे. ओके, पण आपल्याला ए दिलेली नाही, ॲन्युइटी दिलेली नाही आहे. सो आपल्याला ॲन्युइटी कॅल्क्युलेट करायची. सगळ्यांचा असा आला आन्सर. आता 1.05 रेस टू 25 चा आन्सर काय आलं? असं काहीतरी आलं. हाँ बताऊंगी. येस, आफ्टर वी फिनिश दिस एंटायर एक्सरसाइज मैं बताऊंगी. म्हणजे काय आहे, एक्सरसाइज प्रमाणे तुम्हाला सम्स पण कळेल. 1046.90 बी ऑप्शन आहे. बी आलं का सगळ्यांचं? बी सबस्टिट्यूट केलं का? काय सांगू रे? ओके, हे कळलं? ए मी लिहून दिलंय कसं काढायचं ते. आपल्याला व्हॅल्यू आहे 1.05 रेस टू 25 ची व्हॅल्यू 3.38635 आहे. हा सो दॅट -1 आणि न्यूमरेटर. सो फाइंड आउट न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. काय आन्सर येत आहे? आलं सगळ्यांचं आन्सर? 3.38 1.05 रेस टू 25 चं आन्सर आलं. फायनल आन्सर येत आहे कसला? लिहिलाय ना FV इज इक्वल टू, हाच फॉर्म्युला वापरलाय आपण. लिहिलाय ना? नाही मला कळत नाहीये तुम्हाला काय हवंय. आय एम नॉट अंडरस्टँडिंग. हां हां ओके, एक काम करो, पेज नंबर 4.43 दिलाय टेक्स्ट बुक मध्ये, बघा बरं. 4.43 टेक्स्ट बुक पेज नंबर 4.43. ओके ठीक आहे. ऑप्शन काय आहे मग? ए आहे का बी आहे? बी आहे. मी सी लिहिलंय. हो का? ओके, चुकलं, सॉरी. हा आता हे बघा, आता त्यांनी ॲन्युइटी रेग्युलर, ॲन्युइटी ड्यू टू इमिडिएट हे दोन्ही दिलंय. त्याच्या खाली तुम्हाला फॉर्म्युले दिसतात फॉर्म्युले. आता टेक्स्ट बुक मध्ये बघायचंय. हा पिरियॉडिक पेमेंट्स, मी आता जे सांगते तिकडे लक्ष द्या. मी आता फॉर्म्युला डिस्कस करते, हे सम नंतर सांग त्यांना. आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे. आन्सर आहे बी
ऑप्शन बी. मी तिथे चुकीचं लिहिलंय, इथे काय लिहायला पाहिजे? 47.67. झालं, सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. ओके, आता आपण फॉर्म्युलेज डिस्कस करूया. कुठला फॉर्म्युला कधी आणि कसा वापरायचा, दॅट आय एम ट्राइंग टू टेल यू. हां, आता ज्या वेळेला आपल्याला फ्युचर व्हॅल्यू काढायची असते, हां, ए ऑफ एन आय, त्याला तो फ्युचर व्हॅल्यूचा फॉर्म्युला दिलाय. ए ऑफ एन आय इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट, टेक्स्टबुक मध्ये बघा 1 + i रेज टू n - 1 अपॉन i. हा फॉर्म्युला वापरायचा जेव्हा आपल्याला फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. सोहम, डू यू हॅव द टेक्स्टबुक विथ यू? So that is your future value चा formula. 1 + I power n - 1/i. Correct. आता if you want to find out future value of annuity immediate, huh? So that is equal to future value of annuity regular into 1 + I. Can you see it? म्हणजे जेव्हा हे सगळ्या कंडिशन्स तुम्हाला दिलेल्या असतील, म्हणजे तुम्हाला समजा असं सांगितलं की यू हॅव टू फाइंड आउट फ्युचर व्हॅल्यू ऑफ एन्युइटी रेग्युलर, हां, आणि तुम्हाला एन्युइटी इमिडिएट दिलाय आणि यू नो द व्हॅल्यू ऑफ 1 + I, तर त्याच्या म्हणजे काय काय दिलंय त्या पर्टिक्युलर सम मध्ये त्याप्रमाणे आपण तो फॉर्म्युला डिसाइड करणार आहोत. हे कळलं? सोहम, आता त्यांनी त्याच ह्याच्यात खाली दिलंय द प्रेझेंट व्हॅल्यू पी ऑफ द अमाउंट ड्यू at the end of n period at the rate of I per interest period may be obtained by solving the equation a of n is equal to p 1 + I raised to n. म्हणजे आता ह्याच्यात ह्या a of n मध्ये आणि वरच्या a of n मध्ये काय डिफरन्स आहे? The present value p of the amount, it is given in the textbook. Can you see? The present value p of the amount due at the end of the period n. हां, त्याच्या खाली जो फॉर्म्युला दिलाय तो फॉर्म्युला आणि वरच्या फॉर्म्युला मध्ये काय डिफरन्स आहे? सो व्हॉट इज p in that case? p is the present value. a म्हणजे काय आहे? एन्युइटी. आणि फ्युचर a of ni is nothing but the future value, की एन्युइटी हे केल्यानंतर ॲट द एंड तुम्हाला काय अमाउंट मिळणार आहे, दॅट इज फ्युचर व्हॅल्यू. करेक्ट? सो इन दॅट केस यू विल यूज दिस फॉर्म्युला whenever you need to find out future value. आता फॉर दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल इफ यू सी, आपण कुठला फॉर्म्युला वापरलाय? हा वाला 1 + I raised to n - 1 upon I. वाय? कारण आपल्याला एन्युइटी ॲट द एंड फाइंड आउट करायची. आय होप तुम्हाला कळतंय मी काय सांगायचा प्रयत्न करतेय. आविष्कारचं थोडं म्हणजे आविष्कारला कळलेलं असतं, हा, असं मी अज्युम करते. हा, चालेल. चला आता 6th वाला करूया. सो झालं का क्लिअर? ह्याचा ना काय आहे तुम्हाला सांगते, स्वतःचा जेव्हा आपण तुम्ही अभ्यास कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल की कुठला फॉर्म्युला कशा टाइप ऑफ समसाठी वापरायचा. सो जेव्हा तुम्ही ॲडिशनल क्वेश्चन सॉल्व्ह कराल ना तेव्हा तुम्हीच येऊन मला सांगाल कुठला फॉर्म्युला कशासाठी वापरला आहे. चालेल? नाही? चला आता 6th करूया. आता फटका. आता आपण कुठलं केलं आविष्कार? आपण 6th केलं का आता? ओके. आता 7th. आता 7th मध्ये तुम्ही मला सांगा कुठला फॉर्म्युला वापरायचा. चालेल. आता 7th मध्ये काय काय दिलंय बघा बरं. नंबर ऑफ इयर्स फाइंड आउट करायचे. हां, मग फॉर्म्युला कुठला वापरणार? पण ते कसं ठरवणार? 7 सम अ पर्सन ब्रॉट अ हाऊस पेइंग 20,000 कॅश डाऊन. तेच आहे ना? सॉरी. गिवन एन्युइटी ऑफ ₹100 अमाउंट्स टू ₹3137.12 at 4.5% PA. करेक्ट. आय कॅन सी दॅट. वेन आय एम टॉकिंग मला बाकी कोणीच बडबड करताना नको आहे.
बिकॉज तुम्हाला मग कळत नाही आणि मग नंतर तुम्ही म्हणता मॅम आम्हाला काही कळलंच नाही तुम्ही काय घेतलं. काल सगळं एक्सप्लेन केलं आणि तुम्हाला सांगतो मला कळलंच नाही व्हॉट इज SI आणि व्हॉट इज CI. असं प्लीज करू नका. मला डिप्रेशन येतं की एवढं आपण अख्खा तास 2 तास मी घालवले आणि आज मला सांगतो मला कळलंच नाही CI आणि SI काय आहे. प्लीज माझ्या एफर्ट्सची थोडीशी कदर ठेवा. कळलं का? हे तुमच्यासाठी करतेय मी. ओके. हा आता आपल्याला काय काय दिलंय? आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय. हा आपल्याला ₹100 जे दिलेत ती ॲन्युइटी दिली आहे. हा आणि अजून काय दिलंय? हे जे रुपीज आहेत 3137.12 म्हणजे ही आपल्याला फायनल व्हॅल्यू इज गिवन टू अस. सॉरी फ्युचर व्हॅल्यू इज गिवन टू अस. सो आता इथे आपण फ्युचर व्हॅल्यूचा फॉर्म्युला वापरणार आहोत. व्हॉट इज द फॉर्म्युला? दिस इज द 7th सम. आदिती तू आज खूप शांत आहेस, तुला कळतंय का? कळतंय? ओके. आता इथे आपल्याला व्हॅल्यू ऑफ n फाइंड आउट करायची आहे. सो मी ती कॅल्क्युलेटर ट्रिक शिकवली होती, आठवतंय? n कसा कॅल्क्युलेट करायचा? लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू जेव्हा दिलेली असते आता मला सांगा 1.045 रेज टू पॉवर n ची व्हॅल्यू काय येते? लेफ्ट हँड साइड दिसतंय इथे लिहिलेलं, त्याचं व्हॅल्यू सांगा काय येते? कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करा. काय येत आहे? कारण 2.4117. लेफ्ट हँड साइड सांगितली 1. ओके. सो दॅट इज आता +1 करावं लागेल का त्याच्यात? सो काय आलं ते? 2.4117 समथिंग. आता ह्याच्यानंतर काय कॅल्क्युलेटर ट्रिक सांगितली होती मी? करा. कालची परवाची मेथड सगळ्यांना कळली होती, सगळ्यांनी माना डोलावल्या होत्या आणि सगळ्यांची आन्सर झाली होती. मागे जाऊन बघा लिहिलंय का? करेक्ट. आविष्कार आन्सर इज 20. गुड. आता आविष्कार सगळ्यांना सांग हे कसं फाइंड आउट केलंस तू आन्सर? लास्ट स्टेप 20. हा 1.045 इंटू करायचं आणि इक्वल टू कितपर्यंत करायचं? जिथपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू 2.4117 येत नाही तोपर्यंत. आन्सर आला 20. कारण पहिलं इक्वल टू असतं दॅट इज 2. सगळ्या केसमध्ये पहिलं इक्वल टू जे असतं हे बघा, ऐका आता 1.045 आहे. हा समजा 1.045 रेज टू द पॉवर 10 असतो. हा आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. तर 1.045 इंटू पहिला जो इक्वल टू असतो दॅट इज 2 रेज टू द पॉवर 2. मग पुढचा 3, मग 4, 5, 6, 7, 8 म्हणून आपण 1 लेस करतो. हे समजतंय का सगळ्यांना? याचा आन्सर 20 आलं. ऑप्शन बी आहे. मी सांगते 1 मिनिट. आता समजा आपल्याला असं करायचं आहे 1.045 रेज टू द पॉवर 20. हा याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे.
म्हणजे आपण काय करतो, कॅल्क्युलेटरवर 1.045 दाबतो, मल्टिप्लिकेशन, आणि त्याच्यानंतर इक्वल टू किती वेळा करणार आपण, का, कारण धिस इक्वल टू हिज रेज टू द पॉवर 2, मग रेज टू द पॉवर 3, मग 4, 5, 6, 7 असं असतं. कळलं? आत्ताशी कुठे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट होतोय, आज मला दोन्ही करायचे होते. ओके, आता 8th one. आता 8th one मध्ये तुम्ही सांगा कुठला फॉर्म्युला वापरायचा. चला, सोहम, टेल मी विच फॉर्म्युला यू विल अप्लाय इन द 8th one. वो वाला म्हणजे, टेल मी द वो वाला फॉर्म्युला. सेम. भलताच रंग सिलेक्ट झाला. बरोबर, हा फॉर्म्युला वापरला. हाँ, ये फॉर्मूला यूज करना है. ओके, रीड द क्वेश्चन. अ कंपनी borrows rupees 10,000 on a condition to repay it with the compound interest at 5% PA by annual installments of 1,000 each. The number of years by which the debt will be clear is. आता इथे एव्हिडंट आहे की आपल्याला n फाइंड आउट करायचा आहे. आय काय दिलाय 0.05, हा, आणि 1,000 जे दिलंय, सो दॅट इज युअर एन्युइटी. करेक्ट. मग आता काय, व्हॉट वी नीड टू फाइंड द नंबर ऑफ इयर्स. सो विच फॉर्म्युला वुड यू यूज. बिकॉज इन दॅट, ड्युरिंग दॅट टाइम आपल्याला प्रेझेंट, आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं, फ्युचर व्हॅल्यू दिलेली होती इन दॅट केस ना, आणि इन दिस केस आपल्याला फ्युचर व्हॅल्यू दिली आहे का. करेक्ट. फ्युचर व्हॅल्यू इज नॉट गिवन टू यू हिअर. मी असं म्हणते की 10 इज व्ही. इज इट राईट. हे बघा, आता नीट बघा. ए ची व्हॅल्यू 1,000 आहे, ए ची व्हॅल्यू 1,000 आहे, व्ही ची व्हॅल्यू 10,000 आहे. फ्युचर व्हॅल्यू इज 10,000 विच इज गिवन टू अस. हा, म्हणजे बॉरोड अमाऊंट म्हणूया आपण. ओके, विल से इट्स अ बॉरोड अमाऊंट. हा, सो बेसिकली दॅट इज नथिंग बट व्ही. आपल्याला एन फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ इयर्स. ते व्ही का आलं हे कळत नाहीये का तुम्हाला. प्रिन्सिपल आणि फ्युचर व्हॅल्यू मध्ये डिफरन्स आहे. प्रिन्सिपल म्हणजे मी किती बॉरो केलाय, म्हणजे इकडे 10,000 बॉरो केलाय. फ्युचर व्हॅल्यू म्हणजे प्लस इंटरेस्ट मी किती त्याला परत दिलाय. करेक्ट. आणि दिस ऑल इज गिवन टू यू इन युअर टेक्स्ट बुक. इफ यू कॅन सी पेज नंबर 4.27. 4.27 बघा, पेज नंबर काढा. एक्झाम्पल नंबर 28 आहे, दिसतंय सगळ्यांना. त्याच्या वर काहीतरी दिलंय. रीड दॅट बॉक्स दॅट इज गिवन टू यू. जेव्हा एन्युइटी इमिडिएट असते तेव्हा आपण रेग्युलर एन्युइटी इंटू 1+i करतो. म्हणजे फर्स्ट एन्युइटी बघून तुम्हाला डिसाइड करावं लागेल ती इमिडिएट एन्युइटी आहे का ती फ्युचर, म्हणजे लाईक, म्हणजे रेग्युलर एन्युइटी आहे का इमिडिएट एन्युइटी. ह्याच्यातला डिफरन्स मी सांगितला. 2 टाइप्स ऑफ एन्युइटी असतात. फर्स्ट जी असते ती रेग्युलर एन्युइटी, म्हणजे काय, ऍट द एंड तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत. दर महिना, एका वर्षासाठी दर महिना मी 1,000 रुपीज घालते. ओके, सो ऍट द एंड मला जी मिळणार आहे दॅट इज द एन्युइटी.
विच इज रेग्युलर ॲन्युइटी. आणि सेकंड टाईप ऑफ ॲन्युइटीचा कसं आहे, समजा मी एक लमसम अमाऊंट ठेवली आहे 20 लाख रुपीज हां फॉर अ फिक्स पिरियड ऑफ 1 year. आणि ॲट द एंड हे सगळं झाल्यावर मला प्रत्येक महिन्याला सम अमाऊंट मिळेल. सो दॅट विल बी फ्युचर व्हॅल्यू ऑफ that will be annuity immediate. Annuity regular आणि annuity immediate मधला फरक समजला का? त्याच्यावरनं ठरवायचं कुठला फॉर्म्युला वापरायचा, काय काय सेट ऑफ कंडिशन्स आर गिवन टू यू. अंडरस्टूड? ते खालचं जे एक्झाम्पल आहे ना 28, एक्झाम्पल 28 रीड करा. Read example 28. Solved example 28 from the textbook. So आता 10,000 जे दिलंय ते काय दिलंय आपल्याला? एक्झाम्पल 28 मध्ये ₹10,000 हे काय दिलेलं आहे? ॲन्युइटी. ही कुठली टाईप ऑफ ॲन्युइटी आहे? रेग्युलर आहे का इमिडिएट आहे? करेक्ट. त्यांनी दिलंय ही इन्व्हेस्ट 10,000 एव्हरी इयर स्टार्टिंग फ्रॉम टुडे फॉर द नेक्स्ट 10 years. म्हणजे एव्हरी इयर 10,000 भरत जाणार, म्हणजे ही रेग्युलर ॲन्युइटी आहे. आणि इमिडिएट ॲन्युइटी केव्हा होईल? जेव्हा लमसम अमाऊंट तो ठेवेल आणि त्याच्यानंतर फॉर एव्हरी मंथ ही विल गेट सम अमाऊंट ॲज इंटरेस्ट. annuity immediate, in annuity immediate you have to multiply annuity regular by 1 plus I. Annuity immediate म्हणजे when a lump sum amount is kept for a fixed duration of time. After that you for each month तुम्हाला त्याच्यावरचं व्याज मिळणार आहे. What is व्याज? Interest. So that is annuity immediate. Correct. म्हणजेच a lump sum amount which I am saying. I am giving you an example of a lump sum amount. ही खूप सारी अमाऊंट आहे आणि ती आपण ठेवली आहे. That is immediate. आणि रेग्युलर म्हणजे काय की दरमहा 10,000 रुपीज मी भरत जाते फॉर अ पिरियड ऑफ 1 year, फिक्स्ड पिरियड. That is different, no? Like an SIP I am paying. SIP can be called as annuity regular. SIP हे त्याचं एक्झाम्पल आहे. SIP म्हणजे माहितीये का कोणाला? SIP म्हणजे काय? एक पर्टिक्युलर प्रिन्सिपल अमाऊंट मी ठेवते फॉर अ फिक्स्ड पिरियड. दॅट इज SIP. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल आय विल गिव्ह यू मिरेई नावाची एक SIP आहे. हा, मिरेई असं नाव आहे त्या कंपनीचं. काय करते मी? त्याची मी SIP घेतली आहे. SIP घेतली आहे म्हणजे काय? फॉर अ पिरियड ऑफ 3 years मी एक सर्टन अमाऊंट एव्हरी मंथ घालते इनटू दॅट पर्टिक्युलर अकाउंट. अँड ॲट द एंड ऑफ 3 years मला काहीतरी एक लमसम अमाऊंट माझ्या हातात येणार आहे. करेक्ट. सिमिलर टू FD म्हणू शकतो. सो दॅट इज आता कन्फ्यूज नको करू. आधी हे काय मी समजवते हे कळलं का? SIP इज अन एक्झाम्पल ऑफ ॲन्युइटी रेग्युलर. आणि ते किसान विकास पत्र नाही काय असतं ते MIS म्हणतात, पोस्टमध्ये करतात, पोस्टात MIS म्हणजे काय? लमसम अमाऊंट इज केप्ट इन टू द पोस्ट. मग दर महिन्याला त्या अमाऊंट मधला काही पार्ट अलॉंग विथ द इंटरेस्ट आपल्याला मिळत जातो. दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ ॲन्युइटी इमिडिएट. जरा घरी जाऊन थोडंसं स्टडी करा आणि मला सांगा. हा, मी एवढंच एक्सप्लेन करू शकते, ह्याच्या पलीकडे मला येत नाहीये एक्सप्लेन करायला. सो तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी करा. फाइंड आउट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲन्युइटी इमिडिएट आणि ॲन्युइटी रेग्युलर. मी उद्या विचारणार आहे परवा नेक्स्ट क्लासला. मला प्रत्येकाने सांगायचं आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, आता बास नाही. 1:30 पर्यंत आज क्लास घेणार आहे मी.
आपण हा कंप्लीट करूया का एक्सरसाइज? हा एक लास्ट सम करूया, 8 सम अँड देन वी विल स्टॉप. चला 8वा सम करायचा आहे अँड देन वी विल स्टॉप उरलेले होमवर्कला. आलं आन्सर. काय आलं आन्सर? कसं काय आन्सर काढलं? ऑप्शन सबस्टिट्यूट करून. तुझं काय आलं आन्सर? 14.2. फायनल आन्सर इज 14.2. दॅट इज ऑप्शन इथपर्यंत कळलं. आता 10 ही व्हॅल्यू आहे. आता सोहम, टेल मी हाउ डिड यू सॉल्व दिस? ओके, तो मैंने क्या किया, 0.05 में दूसरे साइड लिख गया. करेक्ट. और फिर 1 बचा क्या राइट हैंड साइड पे, 1.05 टू द पावर n माइनस 1 बाय 1.05 टू द पावर m. सो मैंने उसको ऐसा किया कि आई रोट दैट एज 1 माइनस 1 बाय 1.05 टू द पावर m. एलसीएम रिवर्स किया is equal to 1.05 to the power n minus 1 by so I wrote right hand side as 1 minus 1 by 1.0.5. हे कळलं? ओके, मी इथे दाखवते करून. आफ्टर दिस स्टेप ओके. हां, आता आफ्टर दिस सो टेल मी व्हॉट इज द आन्सर ऑफ 10 into 0.05? सो आता हे त्यांनी काय केलं ना, न्यूमरेटर सेपरेट आउट केला. हे कळलं? मग हे झालं 1. करेक्ट. सो हे आलं -0.5 म्हणजे प्लसच धरूया दोन्ही साइड्स. सो 1/0.5 काय आलं आन्सर? म्हणजे ओके, सो देअरफॉर 1/0.5 raised to n. वेट. Okay, आता what after this step tell me? I took this to this side, this to this side. 1.05 to the left hand side and 0.5 to the right hand side. Correct? अभी 0.5 इसका रेसिप्रोकल हो गया 2. 1/0.5 is 2. तो अभी वो कैलकुलेटर का किया 1.0. कॅल्क्युलेटरची ट्रिक 1.05 किती टाइम्स तुम्ही इंटू इक्वल टू केलं की तुम्हाला व्हॅल्यू 2 येईल असं बघा. 14 आता है. 14.2. आलं? झालं? अंडरस्टूड? 9th आणि 10th पण करून टाकूया. 5 मिनिटं राहिली आहेत. लक्ष्मी नको 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 म्हणू, खूप आहे पोर्शन. कसा कंप्लीट करायचा तूच सांग. मग नंतर तूच म्हणशील मॅमनी काही शिकवलंच नाही, नुसतंच पुढे गेल्या, आम्हाला काही कळलंच नाही. सो नको नको नाही म्हणायचं. 9 सम करायचं. चला 9th आणि 10th करूया आणि उरलेले जे 3-4 आहेत ते होमवर्कला करा.
हां, सो आय डिक्लेअर दॅट 4C इज डन. आणि नाही आलं तर मी हे सगळं तुम्हाला व्हॉट्सॲपवर टाकणार आहे, सो यू कॅन रेफर. आता 9 सम, व्हॉट ऑल इज गिवन टू यू इन द 9 सम? आता ह्याच्यात कुठला फॉर्म्युला वापरायचा 9 सम मध्ये जरा सांगा. ओके, ओके. आता ह्याच्यात काय काय दिलंय? FV ची व्हॅल्यू दिली आहे, V आहे. ओके. नाही, सी व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पेड बाय हिम. आता इथे त्यांनी काय काय दिलंय आपल्याला? 12 इंटीजर 1/2%, दॅट इज हाऊ मच? आय ची व्हॅल्यू फाइंड आउट केली 12.5 वाली. हां, आता सबस्टिट्यूट करा, म्हणजे 5120 करेक्ट. ऑप्शन बी 7290, ऑप्शन बी. कळलं? नाही, सॉरी सॉरी, हे करावं लागेल ना. व्हॉट डिड आय डू हिअर? 7290 आलाय, त्याच्यातनं आपल्याला P सबट्रॅक्ट करावा लागेल टू गेट I. So from that we found out the future value, and now we have to find out the interest. So interest is future value minus the original amount P. So future value case में 5120 is B or A? A is annuity, B is principal. It is V. This formula. Hello? घाई झाली. ओके, लास्ट सम. ओके, लास्ट सम. चला सांगा. लास्ट सम मध्ये कुठला फॉर्म्युला यूज करणार 10th मध्ये? आता सांगा 10th चा फॉर्म्युला तुम्ही मला सांगा. 20,000 जे दिलंय ते काय दिलंय? V. एन्युइटी काय दिली आहे? 2000. N काय दिलंय? वी हॅव टू फाइंड आउट. ओके, आणि I काय दिलाय? 0.05. ओके, सो सबस्टिट्यूट. फॉर्म्युला कुठला वापरणार? V वाला. कळलं आता? म्हणजे हे आलं 0. म्हणजे हे असं आलं. ये 14.2 म्हणजे इट विल लाय बिटवीन 14 आणि 15. ते मी त्या दिवशी सांगितलं होतं तसं की व्हॅल्यू कशी येते त्याच्यावर बिटवीन 14 आणि 15 ठरवायचं किंवा 13 आणि 14 ठरवायचं. सो याचा आन्सर काय आलं? ऑप्शन काय आलं? मैम अभी स्क्रॉल डाउन करके
हम स्क्रॉल डाउन करो ना सीधा, क्यों इरेज कर रहे टाइम वेस्ट कर रहे काय ना, आय एम युझिंग दिस iPad फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ. हां, सो यू हॅव टू अंडरस्टँड की आय विल नीड सम टाइम. तुमच्यासारखं एवढं फास्ट आमच्या जनरेशनला येत नाही. आय एम अ टेक्निकल पर्सन, आय एम अ कम्प्युटर इंजिनियर. स्टिल I will take some time to get used to this. So please, तुम्हाला फर्स्ट डे मी येऊन बसवलं आणि इफ यू हॅव टू यूज समथिंग टेक्निकल, आहे का पॉसिबल इतकं फास्ट येणं? यू हॅव टू अंडरस्टँड. गिव्ह मी सम टाइम. आणि ह्याची आधी मी प्रॅक्टिस केली असती तरी मला आलं असतं. मी हे आत्ता रन टाइमला करतेय. सो ट्राय टू अंडरस्टँड. माझी पण कुठेतरी लिमिटेशन येतं. ओके, ऑल राईट. सो see, instead of writing the formulas, what I will do, I will not write it here right now. I will send you on WhatsApp की कुठला काय कंडिशन दिलेला असताना which formula to apply. हां, म्हणजे ते तुम्हाला जास्त क्लिअरली कळेल. ओके, सो थँक यू. वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे.